वसा जनसेवेचा। जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजुरा शिवारात 10 मे 2026 रोजी एक महिलेचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने धक्कादायक वास्तव समोर आणले आहे। स्वतःच्या वडिलांनीच मुलाच्या मदतीने आपल्या मुलीची निघृण हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। 26 एप्रिल 2026 रोजी राजुरा शिवारातील एका शेताजवळ एका महिलेची मान कापलेल्या अवस्थेत अर्धवट जळालेली कवटी आणि धड पोलिसांना आढळून आले होते। मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी तिचे डोके धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते। पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील पोलीस ठाण्यांमधून बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती संकलित करण्यात आली। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मध्य प्रदेशातील खकनार पोलीस ठाण्यात शिवानी बापूराम कलमेकर नावाची महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे। पोलिसांनी शिवानीचे वडील बापूराम नथू कलमेकर वय 55 वर्षे आणि भाऊ अजय बापूराम कलमेकर वय 27 वर्षे यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। शिवानीचा विवाह 15 एप्रिल रोजी झाला होता, मात्र 20 एप्रिलला ती परत माहेरी आली। शिवानीचे तिच्या चुलत भावाशी प्रेम संबंध होते। लग्न होऊनही ती ऐकत नसल्याच्या रागातून वडील बापूराम यांनी तिच्या डोक्यात बांबू मारून तिची हत्या केली। मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एक दिवस घरातच लपवून ठेवला। त्यानंतर वडिलांनी मुलाच्या मदतीने दुचाकीवरून मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील राजुरा शिवारात आणला आणि तिथे तिचे डोके कापून मृतदेह जाळून टाकला। ही क्लिष्ट केस सोडवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांची मदत घेतली। अवघ्या 12 दिवसात या क्रूर हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे। दोन्ही आरोपींना जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। बुलढाणा पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।